नमस्कार मित्रांनो, मी शेखर वानखेडे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल शेखर वानखेडे। मित्रांनो, जसे की आपल्याला माहिती आहे, IIT लॉटरीचा रिझल्ट 6 एप्रिल 2026ला लागला होता, पण तो रिझल्ट काही कारणास्तव वेबसाईटमध्ये पब्लिश व अपडेट झाला नव्हता। तर मित्रांनो, तो रिझल्ट काल 10 एप्रिल 2026ला IITच्या वेबसाईटवर अपडेट झालेला आहे। तर मित्रांनो, IIT लॉटरी रिझल्ट आपण घर बसल्यास कसं बघायचं याची पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे। तर ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो। तर चला सुरू करूया। मित्रांनो, IIT लॉटरी रिझल्ट बघण्याकरिता सर्वात आधी गुगलवर येऊन IIT ॲडमिशन टाईप करा। ते टाईप केल्यानंतर एंटर करा। एंटर केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर पहिली वेबसाईट दिसणार, त्याच्यावर क्लिक करा। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर IITची तुमच्यासमोर वेबसाईट येणार। मित्रांनो, ह्या वेबसाईटची लिंक मी सेम माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही तिथे क्लिक करून सेम वेबसाईटवर येऊ शकता। मित्रांनो, वेबसाईटवर आल्यावर स्क्रोल डाऊन करा। स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला हे काही ऑप्शन दिसणार। या ऑप्शनमधून जे तुमच्या कामाची लिस्ट आहे ते आहे सिलेक्टेड, वेटिंग लिस्ट, नॉट सिलेक्टेड आणि मेन म्हटलं तर अप्लिकेशन वाइज डिटेल्स। मित्रांनो, आपण सर्व ऑप्शन एक एकदा बघणार आहे। मित्रांनो, IIT मध्ये नंबर लागलेला आहे की नाही आहे, सिलेक्टेड मध्ये क्लिक करा। सिलेक्टेड मध्ये क्लिक केल्यावर जे अकॅडमिक इयर आहे ॲज इट इज तुम्हाला तसेच राहू द्यायचे आहे। त्यानंतर डिस्ट्रिक्ट मध्ये तुम्ही आपला जो डिस्ट्रिक्ट असणार तो सिलेक्ट करा। सिलेक्शन लिस्ट नंबर मध्ये क्लिक केल्यावर जो पहिला ऑप्शन आहे तोच घ्यायचा आहे। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर गोवर क्लिक करा। गोवर क्लिक केल्यानंतर थोडी लोडिंग घेतल्यानंतर सर्च मध्ये जो पण आपला अप्लिकेशन नंबर आहे तो पेस्ट करा। जर IIT लॉटरी रिझल्ट मध्ये तुमचे नाव असणार तर तुम्हाला जसं स्क्रीन मध्ये दिसत आहे तसं तुम्हाला अप्लिकेशन नंबर, नाव, जो तुमचा ॲड्रेस आहे तो ॲड्रेस आणि कोणत्या शाळेमध्ये नंबर लागलेला आहे ते तुम्हाला दिसणार। जर तुमच्या मुलाचे नाव सिलेक्टेड लिस्टमध्ये नाही आहे, वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे, तर वेटिंग लिस्टवर क्लिक करा। वेटिंग लिस्टवर क्लिक केल्यावर अकॅडमिक इयर जशाचे तसेच राहू द्या। डिस्ट्रिक्टमध्ये जो पण तुमचा डिस्ट्रिक्ट असणार तो सिलेक्ट करा। तो सिलेक्ट केल्यावर गोवर क्लिक करा। गोमध्ये क्लिक केल्यावर तुम्हाला इथे सर्चचे ऑप्शन दिसणार, तिथे तुम्ही तुमचा जो पण अप्लिकेशन नंबर आहे तो तुम्ही पेस्ट करा। अप्लिकेशन नंबर तुमचा पेस्ट केल्यावर जर तुमच्या मुलाच्या किंवा मुलीच्या वेटिंग लिस्ट मध्ये नाव असणार तेव्हाच ह्या लिस्ट मध्ये नाव दाखवणार आहे। तुमच्या मुलांच्या किंवा मुलींच्या सिलेक्टेड लिस्ट मध्ये पण नाव नाही आहे, वेटिंग लिस्ट मध्ये पण नाव नाही आहे, तर तुम्ही नॉट सिलेक्टेडच्या लिस्ट मध्ये पण चेक करू शकता। मित्रांनो, नॉट सिलेक्टेड मध्ये क्लिक करा। नॉट सिलेक्टेड मध्ये क्लिक केल्यावर जो पण तुमचा डिस्ट्रिक्ट राहणार तो डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा। डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या मुलांच्या मुलींचा जो पण अप्लिकेशन नंबर असणार त्याच्यावर क्लिक करा। क्लिक केल्यावर गो मध्ये क्लिक करा। गो मध्ये क्लिक केल्यावर मित्रांनो नॉट सिलेक्टेड मध्ये अप्लिकेशन नंबर, नेम शो करणार। मित्रांनो, असं नॉन सिलेक्टेडच्या लिस्ट मध्ये नाव दिसतात। मित्रांनो, हे जे 3 सिलेक्टेड लिस्ट, वेटिंग लिस्ट, नॉट सिलेक्टेड हे जे 3 ऑप्शन आहेत त्यापेक्षा रिझल्ट चेक करण्यासाठी सगळ्यात छान ऑप्शन आहे अप्लिकेशन वाइज डिटेल्स मध्ये। अप्लिकेशन वाइज डिटेल्स मध्ये चेक करू शकता। मित्रांनो, इथे क्लिक करा। इथे क्लिक केल्यानंतर जो पण तुमचा अप्लिकेशन नंबर असणार तो अप्लिकेशन नंबर इथे एंटर करा। अप्लिकेशन नंबर एंटर केल्यावर गो मध्ये क्लिक करा। गो मध्ये क्लिक केल्यानंतर जेव्हा IIT मध्ये सिलेक्शन होतात तेव्हा सिलेक्शन वेटिंग टाईप मध्ये रेग्युलर सिलेक्शन असं लिहून येतात, लोकेटेड यस असं लिहून येतात आणि तुमच्या ॲडमिट कार्ड पण येतात। ह्या ॲडमिट कार्ड तुम्हाला ॲडमिशन जेव्हा करणार तेव्हा याची प्रिंट काढून तुम्हाला सोबत न्यावं लागणार। असं असतं ॲडमिट कार्ड। इथे शाळेचे नाव, शाळेच्या पत्ता, विद्यार्थ्याचे नाव, आईचे नाव, ज्या वर्गासाठी तुमचं लॉटरीमध्ये नाव आलेलं आहे ते प्रवेश वर्ग, कोणता माध्यम आहे, बोर्डाचा प्रकार काय आहे ते सर्व तुम्हाला इथे शो करतात। सर्व ह्या ॲडमिट कार्ड मध्ये देऊन असतात। मित्रांनो, जर तुमच्या मुलांची किंवा मुलींचे नाव वेटिंग लिस्टवर असणार तर तुम्हाला प्रायोरिटी नंबर देऊन असणार। सिलेक्शन वेटिंग टाईप मध्ये नॉट अलोकेटेड असं लिहून दिसणार। तर मित्रांनो, याचा अर्थ असं समजायचं की तुमच्या मुलांच्या किंवा मुलींचा नंबर लागलेला नाही आहे, त्यांचा नंबर वेटिंग लिस्ट मध्ये आहे।
जर तुमच्या मुलांच्या किंवा मुलींच्या IITच्या लिस्टमध्ये नाव नसणार किंवा त्यांचे वेटिंग लिस्टमध्ये पण नाव नसणार तर तुम्हाला दिस अप्लिकेशन इज नॉट सिलेक्टेड इन एनी स्कूल असं लिहून येणार। मित्रांनो, आता आपण एवढे सारे ऑप्शन IIT रिझल्ट चेक करायसाठी बघितलेले आहे। एवढे ऑप्शन बघून तुम्हाला समाधान झालेले नसणार तरी पण तुम्ही अप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून पण चेक करू शकता। मित्रांनो, लॉग इन केल्यानंतर आपण सरळ ॲडमिट कार्डवर क्लिक करायच्या। ॲडमिट कार्डवर क्लिक केल्यावर तुमच्या समोर असा डॅशबोर्ड दिसणार आहे। ह्या विद्यार्थ्यांच्या IIT स्कूलमध्ये नंबर लागलेला आहे म्हणून स्कूल नेम आणि ॲड्रेस दिसत आहे। ते व्ह्यू ॲडमिट कार्डच्या ऑप्शन पण येत आहे। इथे व्ह्यू अँड प्रिंट पण करू शकतात। ॲडमिशन स्टेटस पेंडिंग दिसत आहे। ॲडमिशन स्टेटस पेंडिंग ह्याचमुळे दिसत आहे ह्या विद्यार्थ्यांच्या भलेही IIT मध्ये नंबर लागलेला आहे पण यांनी आतापर्यंत ॲडमिशन केलेलं नाही आहे म्हणून ॲडमिशन स्टेटस पेंडिंग दिसत आहे। मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांच्या वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे त्यांचा स्टेटस असा तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसत आहे तसं शो करणार। इथे लिहून पण येणार वेटिंग लिस्ट स्टुडंट ॲडमिट कार्ड विल बी अवेलेबल आफ्टर कंप्लीशन ऑफ सिलेक्शन लिस्ट ॲडमिशन। मित्रांनो, म्हणजे जोपर्यंत ज्या विद्यार्थ्यांचे IIT लिस्टमध्ये नंबर लागलेले आहेत त्यांचे ॲडमिशनची प्रोसेस कंप्लीट होणार नाही तोपर्यंत यांच्या वेटिंग लिस्ट संपून कन्फर्म लिस्ट येणार नाही। मित्रांनो, असं स्टेटस असते वेटिंग लिस्टवाल्यांचं। मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांच्या म्हणजे नाही वेटिंग लिस्टमध्ये त्यांचे नाव आहे ना IITच्या सिलेक्शन लिस्टमध्ये पण नाव नाही आहे त्यांच्या स्टेटस ॲडमिट कार्डमध्ये असं दिसणार आहे। मित्रांनो, असे मी 4-5 पद्धत सांगितलेली आहे की तुम्ही IIT रिझल्टमध्ये आपल्या पाल्यांचे नाव कसं बघू शकतात। मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला IIT लॉटरी रिझल्ट कसे बघतात याची संपूर्ण प्रोसेस सांगितली आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार तर एक लाईक नक्की करा। जर आपल्या पाल्यांचे IIT मध्ये सिलेक्शन झाले तर IIT मध्ये ॲडमिशन घेण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात तर मित्रांनो, ह्या टॉपिकमध्ये मी लवकरच एक नवीन व्हिडिओ बनवणार आहे। तो व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। ज्या पालकांनी IITचा फॉर्म भरलेला आहे त्या लोकांपर्यंत हा आमचा व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद मित्रांनो।